नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हादग्याची फुलांची भजे. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हदग्याची फुलं, बेसन पीठ, तेल, मीठ, जिरं, ओवा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण. तर आपण हे फुलं साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं जिरं ओवा त्याच्यात टाकायचं आहे. तर मेन जर म्हटलं तर हे फुलं कसे साफ करायचे मेन त्याच्यावरती असतं. तर याच्यातला हा तुरा बिलकुल घ्यायचा नाही आपल्याला, त्याच्यामुळे काय होतं कडू लागतात भजे. आणि हिवाळा म्हटला तर खूप प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या मिळतात आपल्याला ह्या सीझनला. हदग्याचा पण हाच सीझन असतो. मला अजून काय म्हणतात ह्या फुलांना हे माहीत नाही. हादग्याची फुलं एवढंच माहिती आहे. तुमच्या भागात काय म्हणतात तुम्हाला माहीत असेल तर ते सांगा. या पद्धतीने सगळे फुलं मी निवडून घेतलेले आहेत आणि स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. पीठ भिजवण्यासाठी मी घेतलेलं आहे खोल भांडं. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ. ज्या क्वांटिटीनुसार तुम्हाला बनवायचे आहेत तेवढं तुम्हाला बेसन पीठ घ्यायचं आहे. त्याच्यात टाकायचं आहे जिरं, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. थोड्या हातावरती क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो. अजून चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर कट केलेली होती ती पण टाकून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला होता मी, तो पण आपल्याला 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे. हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे भजे खूप छान लागतात. हे सगळं कोरडं मिक्स करून घेतलं मी आणि याच्यात ज्या हदग्याच्या फुलं ज्या आपण त्या पाकळ्या धुतल्या होत्या त्या आपल्याला त्यात टाकून घ्यायच्या आहे. आणि जसं लागेल तसं पाणी टाकून, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान आपलं पीठ भिजून झालेलं आहे. ह्या भज्यांमध्ये सोडा वगैरे काहीच घालायची गरज पडत नाही. मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि भजे आले म्हणजे मिरची आलीच, तर मी 2-3 मिरच्या तळायला ठेवलेल्या आहेत. त्याच्यात ते मिरच्या छान तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. भज्यांसोबत मिरची खाण्याचं मजाच वेगळी असते. छानशी मिरची आपली तळून झालेली आहे, ते आपण काढून घेणार आहोत आता. आणि आपल्याला या तेलात ज्या पद्धतीने तुम्हाला छोटे मोठे भजे बनवायचे आहेत तसे भजे तुम्ही बनवून घ्यायचे आहेत. हे भजे खूप टेस्टी लागतात आणि हादग्याची फुले एरवी भेटत नाही आपल्याला, थंडीच्या सीझनमध्ये मिळतात. याचे फायदे तर मला माहीत नाही, तुम्हाला माहीत असतील तर सांगा मला. आता आपल्याला उलटे करून घ्यायचे आहेत. उलट्या साईडने पण हे छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे भजे. अगदी छान लागतात, टेस्टी. छानसे तळून झालेले आहेत भजे. आपण प्लेटमध्ये आता काढून घेणार आहोत. बघू शकतात कलर पण किती छान आलेला आहे. याच पद्धतीने परत दुसरे पण भजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. किती छान झालेले आहेत बघा भजे. कलर खूप सुंदर आलेला होता. तुम्ही पण नक्की करून बघा हे असले भजे. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.